सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव शहरातील जैन मंदिरासमोर असलेल्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला दुपारी 12 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या गोडाऊनमध्ये माजी नगरसेवक बाळू खत्ती यांचे मंडपाचे साहित्य ठेवण्यात आलं होतं। आगीमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती। मिळालेल्या माहितीनुसार ज्या गोडाऊनला आग लागली आहे त्या ठिकाणी पूर्व भारत गॅस कंपनीचे गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी वापरलं जात होतं। सध्या मात्र त्या ठिकाणी मंडपाचे विविध साहित्य साठवून ठेवलेले होते। दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते बंटी शर्मा यांच्या घरासमोरच हे गोडाऊन असल्याने त्यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी घरातील बोरिंग सुरू करून नळीच्या साहाय्याने पाणी मारत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आग वाढत असल्याचं लक्षात येताच तिथे उपस्थित असलेले नागरिकांनी चाळीसगाव नगरपालिकाच्या अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिली। त्यानंतर अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले। या आगीत मंडप साहित्याचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव।